नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे तारिणी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवू नये, तर दुसरीकडे डॉक्टर कामत आणि कौशिकी नेमकं काय लपवत आहेत याचा सुद्धा हळूहळू प्रेक्षकांनो उलगडा होताना आपल्याला दिसतो आहे. कौशिकी आणि डॉक्टर कामत यांचं नेमकं चाललंय तरी काय, ते दोघं नेमक्या कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवू नयेत आणि तारिणीच्या नकळत कुठला डाव चालू आहे हे प्रश्न आता निर्माण झाले. परंतु कौशिकी आणि डॉक्टर कामत जे काही करण्याचा प्रयत्न करत आहेत, तारिणीची नजर मात्र त्याच्यावर आधीपासूनच आहे. त्यामुळे प्रत्येक डावापर्यंत आता तारिणी पोहोचलीच आहे. याच दरम्यान आता कौशिकी ताई फोनवर बोलत असताना तारिणी मात्र तिला रंगे हात पकडते. होय प्रेक्षकांनो, कौशिकीचा सगळा डावच आता पूर्णपणे उधळून गेलाय आणि लगेच घाबरून जाऊन कौशिकी मात्र म्हणते, खरं सांगू का, डॉक्टर कामत काका काय म्हणतात ना तेच बरोबर होतं. म्हणजे तारिणीला अजूनपर्यंत कोणीच नीट ओळखू शकलेलं नाहीये, ती काहीही करू शकते. म्हणजे तारिणीलाच आता कौशिकी इतकी घाबरली आहे प्रेक्षकांनो की ती आता तिचं चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसून येते. पण आता तारिणीने कौशिकीला रंगे हात पकडल्याच्या नंतर कौशिकी इतक्या सहजासहजी हार मानणारी नाहीये. तारिणीचं बोलणं झाल्याच्या नंतर कौशिकीला आलेला कॉल घ्यायला तिकडून मात्र ती सटकते. कौशिकी नेमकं कोणाच्या संपर्कात आहे, नेमकी ती कोणावर फोनवर बोलतीये, तिचा पुढचा डाव नेमका काय हे मात्र तारिणी आता शोधायला चालली आहे. युवराजला मात्र परत एकदा फोन येतो. फोनवर आता त्याला सांगितलं जातं, चल तुला एक महत्त्वाची जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे. कामाला सुरुवात करायची असेल तर लवकरात लवकर जॉईन हो, पाहिजे तेवढा पैसा तुला मिळणार आहे. लगेच आता युवराज समोर खूप मोठी संधी आली आहे, पण आता ही संधी खरंच त्याच्यासाठी खूप मोठा आता धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यावर आता युवराज म्हणतो, हे बघा माझी वेळ ना जरा वाईट चालू आहे, आता मात्र मी या सिच्युएशनमध्ये येऊ शकत नाहीये. मी आत्ताच जेलमधून सुटलोय ना, जर मी आता काही कारस्थान केलं तर सगळं प्रकरण माझ्यावर उलटू शकतं. इकडे युवराजचं प्रेक्षकांनो आता हे जे काही बोलणं आहे, कारण जेलमधून नुकताच बाहेर आलेला युवराज पुन्हा एखाद्या संशयास्पद कामामध्ये जर गेला तर मात्र त्याचं काही खरं नाही हे त्याला माहिती असतं. आता युवराजला ही जबाबदारी नेमकी कोणी दिली, त्याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचंय आणि कौशिकीचा सुरू असलेला डाव, युवराजला दिलेली ही जबाबदारी, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, तारिणीने कौशिकीला कसं रंगे हात पकडलं, कौशिकीच्या तोंडावर मात्र 12च वाजले. होय प्रेक्षकांनो, आता मात्र तारिणीसमोर कौशिकी ताईचा सगळा डावच उघड झालाय. इकडे डॉक्टर कामत, कौशिकी आणि जेजेचा तिघांचा मिळून जो काही घाणेरडा प्लॅन होता तो फायनली टीम तारिणीने आता उधळून लावलेला आहे. इकडे केदार तारिणीने मात्र घरामध्ये राहूनच कौशिकीचा पूर्णपणे बँडच वाजवलाय. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र मित्रांनो, तारिणीने आता निशीचा ज्या प्रकारे प्लॅनचा धुल्लाच उडवून टाकलाय, तिचा प्लॅनच उद्ध्वस्त केलाय, कारण ती जागी झालेली असते आणि त्याच्या मागचं गुपित आहे ते म्हणजे चेतना काकू. चेतना काकूनी बरोबर आता ग्लास चेंज केलेला असतो, म्हणूनच आता इकडे मस्त निशी आणि ईशाला मात्र जोरजोरात ओरडा बसलाय, तेही कौशिकीताईचा. होय प्रेक्षकांनो, आता मात्र कौशिकीताईवरचा संशय अजून जास्त आता कडक झालेला आहे, हेच मात्र आपल्याला आता पाहायला मिळतंय. तारिणी म्हणत असते, निशी बघ ना, अजून वेळ आहे ग, खूप वेळ आहे, अजून 15 मिनिट आहेत ना, 4:45च झालेत, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे, 15 मिनिटामध्ये आरामात पूजा होऊ शकते. तेव्हा कौशिकी म्हणते, ती बरोबर बोलतीये, खरं तर पूजेला अजून सावकाश आहे, तू कशाला एवढी घाई करतेस ग निशिता, सारखं निगेटिव्हिटी. तेव्हा मात्र तारिणी म्हणते, तुमचं चालू द्या, मला पूजा करायची आहे. तारिणी लगेच पूजा करायला तिकडून निघते. कौशिकी मात्र खूप चिडते, काय ग तुला अक्कल नाही आहे का, मला एक सांग, पूजा कोणासाठी चालली होती, आपल्याच घरावरची संकट येऊ नये म्हणून ना, ही पूजा आपण त्याच्यासाठी करतोय ना. मग तुला दिसलं होतं का तारिणी जागी नाही, मग तू तिला उठवायचं सोडून फक्त गावाला बोंबलत सुटलीस, सगळ्यांना बोलवून घेतलं, कंप्लेंट केली, पद्मिनी काकूंना कंप्लेंट काय केली. अगं काय चाललंय, याच्यापेक्षा बेटर तू जाऊन त्या प्रॉब्लेमवर सॉल्युशन काढलं असतं ना, तारिणीला उठवलं असतं, ते जास्त इझी पडलं असतं ना, सोपं झालं असतं का. मग तू काय गरज होती तुला तमाशा करायची, तुला सवय झाली आहे घरात तमाशा करायची. पद्मिनी काकू तुमचं काय हो, मला सांगा बरं, तुम्ही सुद्धा हिच्या बोलण्यावर नेहमी विश्वास
विश्वास ठेवता, हिचं ऐकून घेता. हिला चाराण्याची अक्कल नाही आहे निशीला. कधीतरी समोरच्याला समजून घ्यावं. त्याच्या कलेनं घेतलं तर काय वाईट होणार नाही आहे ना. निशीला सगळेच ओरडतात. कौशिकी मात्र आता म्हणते, नेक्स्ट टाईम जर तू तारिणीला पाण्यात बघण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे. बहिणीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ना, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. पण मी स्पष्ट सांगते, खांडेकरांच्या घरामध्ये तुमचा पर्सनल वाद अजिबात चालवून घेणार नाही. आणि इकडे पद्मिनी तिला ओरडते. निशी मात्र चांगलीच तोंडावर आपटते. आता मात्र मी ना तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही निशिता. हे सगळं झाल्यानंतर निशी ईशाला म्हणायला लागते, अगं इतका खतरनाक प्लॅन केला होता. तारिणीच्या दुधात आपण जायफळ टाकलं होतं, मग तारिणी झोपली कशी नाही, तिला जाग कशी आली. चेतना मात्र म्हणते, अच्छा म्हणजे हा प्लॅन तुमचा होता. कारण काय गं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा दूध मिसळून गेलात ना तेव्हा मला डाऊट आला होता की नक्की काहीतरी गडबड केली. मी आता चेक केलं तर त्याच्यामध्ये जायफळ आहे. मग ते जायफळवालं दूध मी बाजूला केलं आणि दुसरं दूध आता इकडे तारिणीला दिलं. आणि या दुधाचे परिणाम काय होऊ शकतात तुम्हाला माहिती आहे का. तारिणीला खाली पाडण्यासाठी तुम्ही खांडेकरांच्या घरावर संकट येण्याचा सुद्धा विचार केला नाही. मूर्ख आहेत का तुम्ही, अक्कल वापरा थोडी. या सगळ्या संकटात आपणही आहोत ना, या घरातले मेंबर आहोत ना. दुसरीकडे मात्र तारिणीची पूजा वगैरे चालू झालेली असते. देवा आमच्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नको, सगळ्या गोष्टी चांगले होऊ दे. थोड्या वेळानंतर तारिणी नाश्ता वगैरे बनवत असते. त्यानंतर केदार मात्र आता खायला येतो. तेव्हा तारिणी म्हणते, अरे तुझा कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला की नाही, म्हणूनच तुझ्यासाठी मी कांदे पोहे आणलेत ना. आपला झाला नव्हता कार्यक्रम, जरा खाऊन बघ. केदार मस्त एन्जॉय करत कांदे पोहे खातो आणि तारिणी त्याला गोष्टी समजावत असते. केदार म्हणतो, जर असे पोहे मला नेहमी भेटले तर मग खांडेकरांची म्हणजे तुमची बेलसरेंची मुलगी मी कशी बरं आता इकडे निभवूनच घेईल बरं का. तारिणी म्हणते, अच्छा कसं बरं निभवून घेईल म्हणजे काय. केदार म्हणतो, कशी बशी म्हणजे प्रेमाने एकदम छान निभवून घेईल असं ग, तू माझ्यासाठी स्पेशल आहेस ना. तेव्हा तारिणी म्हणते, काही हरकत नाही. दुसरीकडे सुमी मालतीला सांगत असते, अगं प्रसाद घे. मालती म्हणते, नको आई जरा थांब, मला चहा घेऊ दे. तुझा प्रसाद घेतला ना की तोंड फार गोड पडतं ग, त्याची चवच राहत नाही. तेव्हा आता ती असंही म्हणते, आणि तुझ्या तोंडाची चव तर निघूनच जाते, जाऊ दे तू चहा घे ग. तेवढ्यात आता त्या म्हणायला लागतात, अगं काय बोलणं झालं का तुझं. तेव्हा आता काव्या येते. मग ते काहीच आता कोणाला बोलायची गरज नाही आहे. उगाच प्रेमामध्ये स्वतःचे कितीतरी दुश्मन असतात ना. पण हे सगळं मला ऐकून घ्यायचं नाही आहे. आजी म्हणतात, काय गं मालती तू काव्याशी बोललीस की नाही त्या स्थळाबद्दल, बोलायला पाहिजे ना. तेव्हा मालती बोलते, आई मी सगळं बोलले, पण ती पोरगी काही ऐकूनच घेत नाही आहे. तिचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. अजूनसुद्धा ती जिद्द सोडत नाही आहे. त्या मोराला भेटायला सुद्धा ती तयार नाही आहे. आजी मात्र म्हणतात, थांब आता ही तुझ्यावरच गेली आहे ना, मी तिला आता बोलावते. काव्या इकडे ये गं बाळा, तुला आता मला बोलायचं आहे थोडंसं. काव्या म्हणते, आजी बोल ना थोडंसं, काय झालं. अगं मुलगा खूप चांगला आहे, चांगल्या घरचा आहे, चांगला नोकरीवाला आहे, देखणा आहे, बघ थोडा विचार कर. तेव्हा सुमी म्हणते, अगं तुमची जोडी नाही का ती रश्मिता आणि विजय, तशीच दिसणारे बघ. विजय थोड्या वेळासाठी ट्रेंडसाठी आता असतो, पण खरं तर रेखा आणि अमिताभचं जे प्रेम आहे की नाही तेच आता कायम सोबत राहतं आणि मला तसंच प्रेम करायचं आहे. आता हे बोलताना प्रेक्षकांनो धडधड करत ती तिकडून निघून जाते. आजी म्हणतात, ही स्वतःला रेखा म्हणाली म्हणजे अमिताभ कोण आहे, मला तर काही कळलं नाही बाबा. तेव्हा ती म्हणते, हो ग आई, हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं बघ, फार मूर्ख मुलगी आहे, मला तर समजतच नाही आहे. तेवढ्यात चेतनाचा कॉल येतो आणि ती म्हणते, आजी बोलणं झालं का काव्यासोबत. अहो माझ्या दादाचा कॉल आला होता, त्याने विचारलं आपण बघायचा कार्यक्रम करायचा का उद्या. आजी म्हणतात, हे बघ माधव आज घरामध्ये नाही आहे, मला जरा माधवशी बोलून घेऊ दे, लगेच मी तुम्हाला कळवते. चेतनाताई आता म्हणते, बोलून घ्या तुम्ही आणि मला तसं कळवा बरं का, उगाच वेळ नको वाया घालवला. तसंही श्रावणामध्ये कसं सण चालू होतात, पहिलेच बघण्याचा कार्यक्रम झाला, बोलणं झालं की सोपं होतं ना, म्हणजे जोडीनं दोघं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जातील. तेव्हा सुमी म्हणते, हो हो नक्कीच, थांबा ना जरा मला बोलू द्या, मग मी तुम्हाला कळवते. उद्या केलं तर जास्त चांगलं होईल. सुमी मात्र म्हणते, अहो थांबा, जास्त घाई करू नका, मी तुम्हाला फोन करते ना. सुमी मात्र लगेच फोन कट करते. तेव्हा मालती म्हणते, आता काय करायचं, काव्याला स्थळ काव्या तर बघायला तयार नाही आहे, चेतनाताई तर एवढी घाई करतायत. सुमी म्हणते, थांब आपण काहीतरी आयडिया करू. दुसरीकडे मात्र कमांडर सगळ्यांसाठी मस्त समोसे घेऊन आलेला असतो. तेव्हा ते म्हणतात, हे बघा आज माझ्याकडून पार्टी आहे. सगळे विचारतात, काय रे कसली पार्टी, कारण की 15 ऑगस्टला काही सिनेमा रिलीज होणार आहे ना. सगळे म्हणतात ते सिनेमे फार भारी आहेत बरं का, आपण एकत्र बघायला जाऊ, एकत्र एन्जॉय करू. दुसरीकडे केदार मात्र म्हणतो, पण बॉस हे सिनेमा वगैरे तुला आवडत नाही ना, म्हणजे आपल्या बॉर्डरवरती जाऊन लढणारी जी सैनिक असतात त्यांची लढाई जरा वेगळी
वेगळी असते ना. तारिणी म्हणते हो, त्यांची लढाई वेगळी असते, पण ते बघणं फार इंटरेस्टिंग असतं आणि डेंजरही असतं. सगळे आता विचार करतात. दुसरीकडे तारिणी सुमीला कॉल करते. मात्र आता सुमी म्हणते, तारिणी अगं इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काव्या स्थळ बघायलाच नकार देते. चेतनाताईचे फोनवर फोन येत आहेत. मला वाटतं इकडे मात्र आता या बाईला तुम्ही जरा इकडे उल्लू बनवा. तू आणि तुझा तो नवरा घेऊन ये इथे आणि त्यांना आता बनवा थोडं उल्लू त्या काव्याला. इकडे मात्र चांगलं चकलीचा साचा आहे ना, तशी ती काव्या आमच्यासोबत वागते. इकडे आजी तू नको काळजी करू, मी लवकरच येते भेटायला. कुणाचं चांगलं होत असेल तर कशाला प्रॉब्लेम करायचा ना. सुमी म्हणते हो गं तारिणी लवकर ये, थोडं सोप्या होतील गोष्टी. तेवढ्यात केदार विचारतो, काय गं चकली बिकली काय चाललंय घरी, चकल्या बनवत आहेत का? तारिणी म्हणते नाही रे, तुझी लाडकी मेवणी आहे ना, ती तुझ्या प्रेमात वेडी आहे अजूनही. लग्नाला नकार देते, स्थळ बघायला नकार देते, केदूच पाहिजे म्हणतीये. आता मी काय करू? केदार बघ ना, आता तिच्यासाठी दुसरा मुलगा आपल्याला बघायचा आहे, केदू बेबी नाही बघायचा आहे. तारिणी म्हणते तू जरा एकदा तिच्याशी बोल, तिला समजाव, काहीतरी फरक पडेल. केदार तिचं आयुष्य सुधारेल रे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, प्रेम होतं तेव्हा तारिणी मात्र म्हणते पूर्वी प्रेम होतं ना, आता मात्र प्रेम आहे का? तारिणी म्हणते प्रेम होतं का तुझं प्रेम आहे? आता मात्र केदार बिचारा कन्फ्यूजच होतं. आणि तुझ्यावरती कायम प्रेम असणार आहे बरं का बॉस, अजिबात काव्यावर वगैरे कुणावरही माझं प्रेम नाही आहे. केदार मात्र आता तिच्यापासून काव्यापासून दूर दूर पळत असतो. इकडे मात्र तो भेटायला जाणार. तेवढ्यात केदूची आता केदू बेबी करून ती अंगावरच पडायचा प्रयत्न करते आणि सांगणार आहे लगेच, आता लोक मला स्थळं आणतायत, आपलं प्रेम कधी कळतच नाही कुणाला. मला कळतं ना रे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तू तर माझा केदू बेबी ना, तुझ्यावर माझं अत्यंत प्रेम आहे. प्रेमामध्ये कितीही अडचणी असल्या ना तरी मी काय तुझी साथ सोडत नसते. केदार म्हणतो शांत हो काव्या, जरा समजूतदारपणे घे. इकडे मालती म्हणते मला काही वाटत नाही या केदारकडून काही होईल म्हणून. तारिणी म्हणते तुम्ही शांत राहा, की केदार आता इकडे काव्याला बरोबर समजावून सांगेल. मालती म्हणते हो ना, या घरातल्या सगळ्या पोरींना समजावण्याची जबाबदारी त्या केदारवर एकट्यावरच आहे ना, सगळ्या गोष्टी त्याला फार चांगल्या कळतात. तेव्हा सुमी म्हणते तुला तुझ्या पोरीच्या लग्नासाठी तयार करायला आलाय ना तो, मग त्याच्या कलेने घे ना, तू कशाला बडबड करतेस इकडे. मालती बिचारी गप्प झालेली असते आणि केदार मात्र काव्याला म्हणतो एक मला सांग, तू कॉमर्सची स्टुडंट आहेस ना, मी तुला एक गोष्ट सांगतो, तू एका कंपनीच्या आता काहीतरी इन्व्हेस्ट अमाऊंट केली आहे, कंपनी लॉसमध्ये गेली तर मग तू काय करशील? तेव्हा ती म्हणते काय सोडून द्यायचं? तो म्हणतो अरे तसं नाही, मी तुला नॉर्मली सांगतोय ना, तू एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली, त्या कंपनीमध्ये खूप मोठा लॉस झाला तर तुझ्याकडे थोडेच पैसे राहिले, मग तू काय करशील? एखाद्या ओळखीच्या किंवा घरातल्या जी काही कंपनी लोक सांगतील त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करशील की नाही? मग लग्नाचं तसंच आहे, एखादी व्यक्ती आपल्यासाठी नसते बनलेली. जसं आता माझं लग्न दुसऱ्याबरोबर झालं आहे, मग तुला मूव्ह ऑन करावं लागेल. काय रे केदू बेबी, आपलं तर आता पैशाचं चाललं होतं ना, मग तू प्रेमावरती कुठे आला? केदार म्हणतो हे बघ, माझ्या आयुष्यात तारिणीची जागा आता कोणीच घेऊ शकत नाही, मला माझ्या हक्काचा जोडीदार मिळाला आहे. तसं आता मी तुझा मित्र म्हणून तर आहेच ना, मी तुला आता तेच सांगतोय, तुझ्या हक्काचा माणूस तुला मिळावा, त्याच्याबरोबर तू आयुष्य काढू शकते. एक दरवाजा बंद झाला म्हणून काय झालं? अगं आपण दुसरा दरवाजा खोलायचा असतो, असं नाही की दरवाजे सगळे बंद झाले. तू विचार कर ना, एक मित्र म्हणून मी तर तुझ्या पाठीशी उभाच आहे, तुझी नेहमी मदत करायला तयार आहे. कधी तू एक आवाज दे, मी लगेच हजर होईल, नंतर तू सगळ्या गोष्टींना होकार दे. काव्या म्हणते खरंच केदार, तू ज्या प्रकारे मला समजावलंय ना, आत्तापर्यंत कुणीही मला समजावून सांगितलेलं नाही आहे. तुझ्यामुळे मी फक्त आता हे स्थळ बघायला होकार देते आणि तो मात्र खुश होतो. तुला जर वाटलं ना हा मुलगा योग्य नाही तर मात्र तू स्पष्ट सांग, आपण नाही करायचं त्याच्याशी लग्न, नाही पुढे आता संबंध वाढवायचे, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील ना. तेव्हा ती म्हणते केदू खरंच तू एक खूप चांगला मित्र आहेस आणि मला माफ कर, आत्तापर्यंत मी मूर्खासारखी वागले, मला नाही पटलं तर मी नकार देईल बरं का. तेव्हा तो म्हणतो हो बिनधास्त नकार दे ना. अगं एक दार बंद झालं तरी दुसरे 10 दरवाजे उघडतात चांगल्या मनाच्या लोकांचे, आणि तुझं मन खूप चांगलं आहे काव्या, मला माहिती आहे. इकडे काव्याला सगळं पटलेलं असतं आणि इकडे जसं दार उघडलं तारिणी त्याच्या जवळ येते. म्हणते काय केदार खांडेकर, तुम्ही तर डायरेक्ट छक्काच मारलेला दिसतोय. माझा नवरा म्हणून मी नाही तर एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून सुद्धा तू तिला छान प्रकारे समजावलं, त्याचेच हे परिणाम आहेत की काव्या खुश आहे आणि ती चक्क आता इकडे स्थळ बघायला तयार झाली आहे. हो मग माझी बायकोही तेवढीच भारी आहे ना, म्हणूनच मी हे सगळं काम करू शकतो. इथे मात्र प्रेक्षकांनो इकडे तारिणी पूजा करत असते. तेवढ्यात मागून कौशिकी येते आणि कामत काकाजी बोलतात की नाही,
ते खरंच योग्य होतं. तारिणी कधी काय करेल ना याचा काहीच भरोसा सांगता येत नाही. कधी काय करेल याचा काही नेमच नाही आहे. कोणाला अंदाजच लावता येत नाही. आणि इकडे तारिणी काय आहे ते अजून कोणी ओळखलेलं नाही असं मात्र कामत काका म्हणतात बरं का. कौशिकी मात्र तारिणीला उलटंसुलटंच काहीतरी बोलते. तेवढ्यात युवराजला मात्र कुणाचा तरी फोन येतो. तुम्ही जे बोलताय ना ते मी आत्ता करू शकत नाही, कारण की आता सगळ्यांचं लक्ष माझ्यावर आहे. जर मी वाईट काही पाऊल वाकडं तिकडे उचललं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेवढ्यात तारिणी इकडे कौशिकीकडे येते. कौशिकी मात्र म्हणत असते कुणाला तरी, आत्ताच्या आत्ता तुम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग काढायलाच लागेल. तारिणी जशी आता तिकडे बघते प्रेक्षकांनो, कौशिकी मात्र आता चेहराच पांढरा करते. तिला आता खूप भीती वाटते. कौशिकीचं बोलणं तारिणीने ऐकलेलं असतं, पण कौशिकीला बरोबर तारिणीने पकडलेलं असतं. आता मात्र खरंच नेमका काय रामायण खांडेकरांच्या घरात होणार आहे, तारिणी कसं आता कौशिकीचं सत्य उलगडणार आहे, हे सगळं प्रेक्षकांनो पाहणं रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच तारिणी मालिकेचे सगळे एपिसोड रिव्ह्यू, प्रोमो अपडेट आणि सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल प्रेक्षकांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.